गुरु अनेक पण गुरुतत्व एकच असा संदेश देत आणि समभावाने साधना करून आध्यात्मिक प्रगती साधण्याचा संकल्प करत अमरावती येथील मुदलियार नगर मोतीनगर चौक परिसर स्थित श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर संस्थानात गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। महोत्सवानिमित्त भाविकांनी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताच्या पारायणाचा संकल्प करून नामस्मरण व श्री गुरुपूजा केली। देवालयात काढलेली आकर्षक रांगोळीची आरास आणि रंगीबिरंगी फुग्यांची सजावट सर्व स्वामी भक्तांसाठी नवकर्षाचे केंद्रबिंदू ठरली। संकटावर मात करण्याचे सामर्थ्य आणि आत्मिक शांतता मिळवण्यासाठी सर्व सेवेकऱ्यांनी व स्वामी भक्तांनी महाराजांच्या चरणी नमन वंदन करत अखंडित कृपादृष्टीसाठी मनोमन सामूहिक प्रार्थना केली। अहंकाराविरहित सुपीक जमिनीत ज्ञानाची बीजे पेरली तर ती सुफळ बनतात। स्वतःचे मोठेपण सोडून दिल्याशिवाय दुसऱ्याचे महात्म्य समजू शकत नाही। अहम कमी व्हायला लागला की मनाची पाटी कोरी होते आणि त्यावर गुरुची संस्कार चिन्हे उमटतात, असा आध्यात्मिक संदेश यावेळी उपस्थितांना देण्यात आला। उपासना, आराधना आणि सामूहिक प्रार्थना झाल्यानंतर उपस्थित सर्व स्वामी समर्थ भक्तांना प्रसाद रूपी मिष्ठान्न पदार्थाचे वाटप करण्यात आले। या सोहळ्यात श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर संस्थानच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अध्यक्ष म्हणून किशोर देशमुख, उपाध्यक्ष म्हणून नितीन अंबाडेकर, सचिव अजय मेंढसे, कोषाध्यक्ष राजेश गोलाईत, सहसचिव शंकरराव जावरकर, संचालक जयंत औतकर, रवींद्र चेडे, हरीश नाशिरकर, विलास काटेकर, राधेश्याम जोशी, अंजली काशीकर आदींसह शेकडो स्वामी भक्त उपस्थित होते। गुरुपौर्णिमेच्या 2026च्या पावन पर्वावर आयोजित या वर्षीच्या महोत्सवाच्या आयोजनाबाबत संस्थेचे माजी अध्यक्ष जयंत औतकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आज मोतीनगर चौक अमरावती येथे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर संस्थान मुदलियार अमरावती माझ्या या संस्थेचे आदरणीय माझे मित्र, माझे लहान बंधू किशोरजी देशमुख अध्यक्ष, आदरणीय माझे छोटे बंधू श्री मेंढसे साहेब आणि स्वतः मी जयंत औतकर, आमचे सर्व पदाधिकारी व संचालकगण दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेचा हा कार्यक्रम इथे मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो। गुरुपौर्णिमा म्हणजे शिष्य आणि गुरुंचं हे नातं आहे आणि या पंचक्रोशीमध्ये मुदलियार नगरमध्ये एवढी मोठी संस्था ही निर्माण झालेली आहे, यामध्ये वार्षिक उत्सव साजरे करतात। आज गुरुपौर्णिमा, या गुरुपौर्णिमेनिमित्त आदरणीय अध्यक्ष आमच्या सुनबाई यांच्या हस्ते मेंढसे साहेब आणि आमच्या सुनबाई मी आणि माझी मिसेस यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून इथे सुरुवात झालेली आहे। यामुळे या मोतीनगरामध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे। भक्तांसाठी आम्ही संकल्प घेतला होता की बा दरवर्षीप्रमाणे हा बुंदीचा प्रसाद वाढूया आणि मागच्या वर्षी हा 51 किलोचा होता आणि या वर्षी हा 101 किलोचा बुंदीचा प्रसाद भाविक भक्तांसाठी वाटण्यात येत आहे। आता संस्थेच्या वतीने आणि या संस्थेचे अध्यक्षाच्या वतीने एक आव्हान आहे भाविक भक्तांना की हे मंदिर आपल्या या पंचक्रोशीमध्ये मोठं आणि खूप मोठे झालेले आहे, तर सर्वांना विनंती आहे की आपल्या देणगी स्वरूपामध्ये या मंदिरामध्ये भरपाई द्यावी आणि देणगी स्वरूपाचं देऊन हे मंदिर कसं मोठं होईल। तसेच या मंदिराच्या वतीने दत्त जयंती महोत्सव असो, त्याच्यानंतर स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामींचं जन्म जयंती असो, ही आपली दरवर्षीप्रमाणे 2 ते 3 कार्यक्रम हे अति उत्साहात पार पडतात। या संस्थाचे पदाधिकारी असो, मग ते देशमुख साहेब, मेंढसे साहेब, मी चेडे साहेब, नाशिककर साहेब, श्री गोलाईत साहेब, श्री अंबाडेकर साहेब, जोशी साहेब आणि सर्व माझे काटेकर साहेब आणि आमच्या अंजलीताई काशीकर, या 11 जण सदस्यांची बॉडी आहे आणि मिळून मिसळून या पंचक्रोशीमध्ये जवळपास 10 नगरातले भाविक भक्त महिलांचं, विशेषतः महिलांचं इथे ओढ आहे आणि अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची कृपा आहे आमच्यावर आणि तुमच्यावर। असाच हा उत्सव दरवर्षी आपण साजरा करणार आहे। जय हिंद, नमस्कार। स्वामी समर्थ। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।